हॅलो फ्रेंड्स, साऱ्या या कथेच्या भाग क्रमांक 7ला आपण आता सुरुवात करणार आहोत. तरी सर्वांनी लाईक, कमेंट, शेअर अवश्य करा. भाग क्रमांक 7. आशीर्वाद हॉटेलमध्ये असताना सायरा तिच्या कॅबिनमध्ये लॅपटॉपवर काम करत असते. तिथे पारस आणि विकास येतात. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून सायरा लॅपटॉप बंद करते आणि त्यांच्या आनंदाचं कारण विचारते. तर विकास तिला सांगतो, आपली पुण्याला झालेली मीटिंग सक्सेस झाली आहे. आपली डील पक्की झाली. सारा हे ऐकताच खूप खुश होते, कारण सायराचा बिझनेस आता वाढणार होता. तिच्यासाठी ही डील खूप महत्त्वाची होती. सायरा लगेच विकास आणि पारसला झालेल्या डीलसाठी टीम तयार करून काम करायला लावते. इकडे आज अवीचा पहिला दिवस असतो. अर्जुन आणि शशिकांत पहिल्या गाडीत येऊन अर्जुनच्या वेलकमची तयारी करतात. मागच्या गाडीतून अवी आणि विराजची गाडी एका मोठ्या बिल्डिंगसमोर येऊन थांबते. बिल्डिंग पूर्ण ब्ल्यू रंगाच्या काचांनी कव्हर केलेली असते. एका बाजूने विराज खाली उतरतो, तर दुसऱ्या बाजूने अवी खाली उतरतो. अवी बिल्डिंगमध्ये येताच वेलकमसाठी उभा असलेला स्टाफ टाळ्यांनी त्याचं स्वागत करतात. सर्व स्टाफकडून त्याला फुलांचे गुलदस्ते मिळतात. तो सर्वांना थँक्यू म्हणतो. अर्जुन अवीला लगेच त्याच्या कॅबिनकडे नेतो. कॅबिनच्या बाहेर नेम प्लेट लावलेली असते. त्यावर असतं, अविराज राजाध्यक्ष. अविराज, अर्जुन आणि विराज कॅबिनमध्ये जातात. अर्जुन अवीला आतून कॅबिन दाखवतो आणि तिथून निघून जातो. अवी त्याची पूर्ण कॅबिन बघत असतो. त्याला आवडेल अशीच त्याची कॅबिन बनवलेली असते. त्याच्यासमोर अवीच्या फॅमिलीची एक फोटो फ्रेम ठेवलेली असते. अवी कॅबिन बघून खूप खुश होतो. अवीचा पूर्ण दिवस आज ऑफिस बघण्यातच जातो. अवी हा फॅशन डिझायनर असतो, त्यामुळे आज तो फक्त त्यांच्या कंपनीमध्ये कोणत्या डिझाईन बनवल्या जातात याचीच माहिती घेत असतो. संध्याकाळी 7 वाजेला अवी, अर्जुन, शशिकांत आणि विराज घरी येतात. अर्जुन आणि शशिकांत आधी घरात जातात. त्यांच्या मागे अवी आणि विराज त्यांच्या बंगल्यात जातात. अवी हॉलमध्ये जाताच त्याची नजर त्यांच्या आजीवर जाते. आजीकडे बघून अवी म्हणतो, काय झालं माझ्या आजीला असं तोंड का फुगवून बसले आहे. तिकडून पल्लवी सर्वांसाठी चहा आणते आणि खाली टेबलवर ठेवत म्हणते, आजीला राग आलाय तुझा. अवी म्हणतो, का. निशा आणि अवनी हॉलमध्ये येत म्हणतात, तू सकाळी लग्नाला नकार दिला ना म्हणून. अवी आजीच्या गळ्यात हात टाकून बसतो आणि म्हणतो, इतक्या छोट्या गोष्टीचा इतका मोठा राग आलाय माझ्या आजीला. आजी म्हणते, तुझ्यासाठी असेल छोटी गोष्ट ती. आणि आजी परत मान फिरवते. आम्ही म्हणतो, ठीक आहे, माझ्याकडे एक पर्याय आहे. आजी म्हणते, कोणता. आम्ही म्हणतो, माझ्याऐवजी राजीवचं लग्न करून टाका. टी व्ही बघत असलेला राजीव हे ऐकताच सोफ्यावर बसलेल्या मंडळीकडे येतो आणि खुश होऊन म्हणतो, मी तयार आहे लग्न करायला. आजी वाकडं तोंड करून म्हणते, याला कोण देईल मुलगी. अवी म्हणतो, जर मुलगी तयार असली तर. आजी म्हणते, मुलगी तयार असली तर चालेल मला. मग हे ऐकताच राजीव नाचायला लागतो. पल्लवी आणि अर्जुन मात्र चिंतेत म्हणतात, आई, राजीवचं इतक्या लवकर लग्न. आजी, अरे तुझं पण याच्याच वयात केलं होतं मी. आणि मुलगी बघून तर घेऊ कोणती आहे तर. आता मात्र सर्व तयार होतात. अर्जुन अवीकडे बघून म्हणतो, अवी, कोण आहे मुलगी. अवी म्हणतो, पप्पा, राजीवच्याच कॉलेजमध्ये आहे, फ्रेंड आहे त्याची, एकदा बघून घेऊ. अर्जुन म्हणतो, ओके, त्यांच्या घरी कॉल करा, जाऊन येऊ मग 5 ते 6 दिवसांनी. आईला पण घाई झाली आहे तर करून टाकू लग्न राजीवचं. राजू मात्र खूप खुश झालेला असतो. पल्लवी म्हणते, राजीव, नंबर दे तिच्या घरचा. राजीव लगेच सियाच्या घरी कॉल करतो आणि मोबाईल पल्लवीकडे देतो. रिंग वाजते. इकडे सायराची मामी सेजल हॉलमध्ये टी व्ही बघत असते. रिंग वाजताच ती कॉल घेते. इकडे अवीने पल्लवीला सर्व माहिती दिलेली असते. सेजल म्हणते, हॅलो. पल्लवी म्हणते,
हॅलो, मी पल्लवी राजाध्यक्ष बोलते. मला वैशाली श्रीवास्तव यांच्यासोबत बोलायचं आहे. राज्याध्यक्ष नाव ऐकतात सेजल उभी राहते आणि म्हणते, 1 मिनिट थांबा, मी बोलवते. सेजल वैशालीला सर्व सांगून लगेच बोलवते. वैशाली आल्या आल्या फोन हातात घेते. वैशाली म्हणते, हॅलो, बोला मिसेस राज्याध्यक्ष. पल्लवी म्हणते, ताई, मी एक कामासाठी कॉल केला होता तुम्हाला. वैशाली म्हणते, बोला ना, माझ्या मदतीने तुमचे काम होत असेल तर ते मी माझं भाग्य समजेल. पल्लवी म्हणते, तुमची मुलगी आहे ना सिया, मी तिच्यासाठी माझ्या लहान मुलाचं स्थळ सुचवत होती. राजीव नाव आहे त्याचं. पल्लवी एकाच श्वासात सगळं बोलते. वैशाली मात्र विचार करते आणि म्हणते, पण सिया अजून लहान आहे. पल्लवी म्हणते, आपलं लग्न यापेक्षा कमी वयात झालं आहे आणि तुम्ही एकदा मुलगा बघून तर घ्या. वैशाली म्हणते, ठीक आहे, या तुम्ही आमच्या घरी, आपण भेटून तर घेऊ, पुढचं पुढे बघू. पल्लवी म्हणते, कधी येऊ? वैशाली म्हणते, कधी पण या, तुमच्या वेळेनुसार. इकडे आजी लगेच पल्लवीला फोनवत सांगते, उद्या सांग आम्ही येत आहे असं. पल्लवी म्हणते, उद्या? वैशाली म्हणते, ठीक आहे, या उद्या. तर कसा वाटला आजचा पार्ट हे कमेंट करून नक्की सांगा.